जे काही शांतता मूक मोर्चे निघाले, मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले, हे सगळे शांतताप्रिय होते। आजपर्यंत संबंध महाराष्ट्रावर सकल मराठा समाज जेवढा एकत्रित यायला आहे ते सगळे संघर्ष करण्यासाठी यायला। महाराजांनी जसं 18 पगड जाती सोबत घेऊन महाराष्ट्राचं म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तसं जरांगे पाटील पण सगळ्यांना सोबत घेऊन, तुम्ही जसं म्हणताय की ओबीसी मधून आरक्षण द्या, हे ओबीसी आमचा हक्क आहे। ओबीसी मधून कुणबी मराठ्यांना आरक्षण देणं हे त्यांचा हक्क आहे, सरकारचा हक्क आहे। जर समजा ओबीसी मधून जर समजा आम्हाला आरक्षण नाही भेटलं, आता फक्त आंतरवाली सराटीमध्येच मनोज जरांगे पाटील एकच आहेत, पण प्रत्येक नांदेडमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अजून एक जरांगे पाटील जन्म घ्यायला उशीर होणार नाही। आणि हे महाराष्ट्र अक्षरशः बघेल। महाराष्ट्रानं जेव्हा पाहिलं, आता हे फक्त शांतता मूक मोर्चे बघायले। आता जर समजा महाराष्ट्रांचा जर गमिनी कावा जर बघितला, अख्खा महाराष्ट्र जर पेटला, तर सरकारला असे पाय ठेवायला सुद्धा जागा भेटणार नाही। ते आमच्या एका खेड्यामध्ये आमच्या मराठी समाजामध्ये एक म्हण आहे, धरणीमाय सुद्धा जागा देणार नाही, अशीच त्याच्या आम्ही नाकात नऊ आणून सोडणार आहेत। आता जर समजा आम्हाला आरक्षण नाही भेटलं, तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार आहे। आणि सर्वस्वी जबाबदार सरकारच्या बद्दल जे आम्ही जी भूमिका घ्यायलोत, आता जी भूमिका घ्यायलोत आम्ही, जी एकदम शांतताप्रिय घ्यायलोत। आता ह्याच्यानंतर जी भूमिका आहे, जर समजा आरक्षण आम्हाला नाही भेटलं, आरक्षण जर पूर्णच रद्द झालं, तर मग सरकारने ह्याच्यासमोर जे काही पाऊल उचलतील मराठी लोक, हे त्यांना सर्वस्वी जबाबदार सरकार। आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांसंदर्भात तुमचं काय मत आहे? आता कसं आहे, विरोध तर आम्ही हे बघा, सरळ महाराजांनी जसं 18 पगड जाती सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे, आम्ही त्यांना पण सोबत घेऊनच करणार आहेत।